गोलंदाज स्वप्नील याच्यासाठी. युवा स्पोर्ट्स वांजोळे संघाच्या कर्णधाराचा विश्वास सार्थकी लावताना मैदानावरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाले. पहिलं षटक हाताळलं होतं शैलेश याने, दुसरं षटक हाताळलं होतं राज याने आणि तिसरं षटक हाताळलं होतं ते स्वप्नील याने. आतापर्यंत 4 विकेट तंबूत पाठवलेत. 12 ही धावसंख्या धावफलकावरती. स्वप्नील जाधव साहेब चषक 2026 मेडन ओव्हर टाकणारा मानकरी ठरतोय. यावेळी पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चित मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आणि आता एकेरी दुहेरी धाव मोठे फटके सजत नसतील तर एकेरी दुहेरी धावेवरतीच भर टाकावा लागेल. कारण मित्रांनो, क्रिकेटमध्ये एक धाव, मुंबईत वडापाव आणि घरामध्ये मोठा भाव असणं गरजेचं असतं. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता, सॉरी माफ करा, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजेच वाईड चेंडूची या ठिकाणी वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. 15 ही धावसंख्या धावफलकावरती. 4 गडी बाद 15 शेवटचं हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकामध्ये मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून केला जातोय. यावेळी काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यात यश मिळवतोय. 17 ही धावसंख्या धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात आजच्या दिवसातील पहिला वहिला सामना, लो स्कोअरचा हा सामना आपल्या भेटीस येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. त्याचप्रमाणे आजच्या दिवसामध्ये आमचे साथी समालोचक निनाद सर यांचे या ठिकाणी आगमन होते. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसामध्ये त्यांचा सुद्धा मंजूळ आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु उंच उडाला झेलचा कारंजा. झेल खाली तुषार नावाचा क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र झेल अगदी आपल्या गोदीत अलगत विसावून घेतोय आणि इथे मात्र 5वा हादरा बसेल. तो अर्थातच शिवप्रेमी 11 बांबूचीवाडी संघाला महेशच्या रूपामध्ये. विक्रम आउट झालाय आणि विक्रमच्या जागेवरती मात्र नवीन फलंदाज महेश मैदानात सरसवताना आपल्याला पाहायला मिळेल. 17 ही धावसंख्या धावफलकावरती. 5 मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. अवांतर धावेने धावसंख्येत भर होताना आपल्याला पाहायला मिळते. 18 ही धावसंख्या धावफलकावरती. युवा स्पोर्ट्स वांजोळे संघाच्या गोलंदाजांचा विचार केला तर नक्कीच बांबूचीवाडी संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवले, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. वांजोळे गावाचा विचार केला तर कोयना विभागातून बिलॉंग करणारा युवा स्पोर्ट्स वांजोळे संघ आणि यावेळी आपली मैदानावरती वर्चस्व आपलं गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आपलं वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हलके स्टेअर करण्याचा प्रयत्न. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, परंतु एक धावेपासून रोखू शकत नाहीयेत. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 20 ही धावसंख्या धावफलकावरती, म्हणजे 21 धावांचा पाठलाग करावा लागेल तो युवा स्पोर्ट्स वांजोळे संघाला. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला हा सामना शिवप्रेमी 11 बांबूचीवाडी वर्सेस युवा स्पोर्ट्स वांजोळे. युवा स्पोर्ट्स वांजोळे संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाला साजेशी अशी गोलंदाजी करत गोलंदाजांनी समोरच्या संघाच्या फलंदाजांना या ठिकाणी जखडून ठेवलंय आणि त्यानंतर मर्यादित 4 षटकांमध्ये फक्त 20 धावा खर्च केल्यात, म्हणजे 21 धावांचा पाठलाग करायचा आहे तो शिवप्रेमी 11 बांबूचीवाडी संघाला. यानंतर होणारा सामना के स्टार कळंत्रेवाडी वर्सेस प्रवीण स्मृती बामणवाडी. तर या ठिकाणी या सामन्याची नाणेफेक राहुल चाळकेसर आणि
सौरभ चाळके सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायची आहे. ओव्हर टू किरण सर. वेलकम बोथ दी कॅप्टन्स. आपण या आज वांजोळी टीमची पहिलीच मॅच आपल्याला बघायला भेटली. चांगला खेळ राहिला पहिल्या इनिंगमध्ये. कोयना विभागातून पाटण तालुक्यातील स्वर्ग डोंगराच्या कुशीमध्ये असलेला कोयना विभाग आणि तिथून दाखल झालेत. कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष इन ॲक्शन तुम्हाला स्वप्नील भाऊ खेळताना दिसले. बापू आणि स्पायडर देखील आज आहे. थोड्या दिवसामध्ये KPL देखील येते. कोयना प्रीमियर लीग 19-20, 21-22 आणि संपूर्ण खेळाडू आपण पाहिले तर वांजोळी टीम त्याच कोयना विभागातून दाखल झाली आहे. कॅप्टन याद होते. वाव, के स्टार आज मॉर्निंग मध्ये मॅच खेळते अगदी लवकर आणि त्यांच्या सोबत आहे प्रवीण स्फूर्ती बामणवाडी टीम. विनंती करेल कॅप्टन या लगेच. राहुल दादा चाळके, सौरभ दादा चाळके दोघांचे शुभहस्ते आपण पाहिलं तर टॉस करणार आहोत. वेलकम. राहुल दादा ये, आपल्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत. अगदी प्रवीण स्फूर्ती बामणवाडी टीम माझ्यासोबत दाखल झाली आहे. महत्वाचा टॉस आहे आणि सकाळची मॅच आहे. टॉस कोण घेणार आहे? के स्टार टीमला देऊया टॉस. छापाकाटा तुम्हाला कॉल करायचा. स्विंग दी कॉइन. हेड इट्स अ टॉल अँड इट्स अ टेल. काटा आलाय. प्रवीण स्फूर्ती बामणवाडी टीम, सीझन कसा राहिला यंदाचा? ही मला वाटते चौथी टुर्नामेंट आहे आमची, म्हणजे खेळायची. 2-3 वेळा मेसेज टाकला पण काय संधी मिळाली नाही. प्रथमतः आम्ही राजूदादा, पूर्ण न्यू स्टार चाळकेवाडी यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी आम्हाला खेळायची संधी दिली. टॉस जिंकल्यास आता तू आणि महत्वाचा निर्णय काय असेल? प्रथम आम्ही बॉलिंग करण्याचा निर्णय घेऊ. गुड. टॉस जिंकला असता के स्टार, गेला असतास का तू बॅटिंगसाठी की तुलाही टॉस जिंकून गोलंदाजीसाठी जायचं होतं? फिल्डिंगसाठी जायचं होतं. बॅटिंग करावी लागणार आहे दादा आता तुम्हाला. काय बोलतो, सीझन कसा राहिला के स्टार कंत्रीबाडी टीमचा यंदा सीझनमध्ये? कसा परफॉर्मन्स आणि काही ट्रॉफ्या वगैरे आलेत की नाही? ट्रॉफी काय अजून आली नाही. आम्ही सेकंड थर्ड ही मॅच हारतो आणि लास्टपर्यंत जाऊन. ट्रॉफी आली नाही तरी आम्ही खेळत राहणार. कितीही हारलो तरी आम्ही गावासाठी खेळत राहणार आणि एक ना एक दिवस ट्रॉफी नक्की येणार. राईट? नक्की येणार. वाव, थँक्यू सो मच. आणि हेच आहे, ट्रॉफीसाठी आम्ही खेळतो, नावासाठी आम्ही खेळतो. टॉस जिंकला बामणवाडी टीमनं. मनोजनं टॉस जिंकला आणि सांगितलं गोलंदाजीसाठी जाणार आहोत. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्समध्ये डंबोलीचा आवाज तुम्ही ऐकतात. अर्थातच राजेश सर यांच्या वाणीतून मॅचची कहाणी कंटिन्यू होईल. थँक्यू. धन्यवाद किरण सर. युवा स्पोर्ट्स वांजोळे वर्सेस शिवप्रेमी 11 बांबूचीवाडी. वांजोळे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. बांबूचीवाडी संघाने 20 धावा जमा केल्या होत्या आणि 2 धावांची पेनल्टी, म्हणजे 22 धावा, म्हणजे 23 धावांचा पाठलाग करायचा आहे तो युवा स्पोर्ट्स वांजोळे संघाला. 24 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण. पहिलाच चेंडू गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक. फलंदाजांचा विचार केला तर राज आणि स्वप्नील नावाची जोडगोळी मैदानात. यावेळी पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे निष्फळ ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू हलके स्टेअर करण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि चेंडूचा नीटचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आजच्या दिवशीच्या पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजांचा दबदबा आतापर्यंत कायम राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये अर्थातच मेडन ओव्हर फेकण्याचा मान सुद्धा स्वप्नीलला मिळालाय आणि या संपूर्ण स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर स्वप्नीलच्या नावे आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्या होत्या. यावेळी बॅटची एज घेऊन चेंडू फरार होतोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी, एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. एक ही धावसंख्या धावफलकावरती. 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. लक्ष जरी माफक असलं तरी मात्र असे निर्धाव चेंडू
पुढे धोक्याची घंटा वाजवतील आणि त्यामुळेच फलंदाजांना एकेरी दुहेरी धावसंख्येवरती पहिल्यापासूनच जोर द्यावा लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट करताना पाहायला मिळतोय. फलंदाज वारंवार रिव्हर्सिपचा अटेम्प्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो राज, आणि दोन्ही वेळा निष्फळ ठरलाय त्याचा हा प्रयत्न. नाही, एक डिक्लेअर, पुन्हा एकदा डिक्लेअर, म्हणजेच 2 धावा धावपलकावरती आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका, यावेळी मात्र चेंडू सरळ होतोय सीमा रेषा पार, चौकार. तर 6 अशी धावसंख्या, 23 धावांचा पाठलाग करताना युवा स्पोर्ट्स वांजोळे संघाची, म्हणजे जी सुरुवात पाहिजे होती, प्रत्येक षटकामागे 6ची सरासरी पाहिजे होती, ती मात्र राखताना यश मिळतंय. ते युवा स्पोर्ट्स वांजोळे संघाच्या फलंदाजांना एका बाजूला राज असेल, एका बाजूला स्वप्नील असेल. आता मात्र नॉन स्ट्राईकला असलेला स्वप्नील या षटकामध्ये आता आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल. अगदी राजेश सर, स्वप्नील बघायला बघतायत. एका बाजूला बापू, चांगला खेळ राहिला आणि कमी धावसंख्येची मॅच. कमी धावसंख्येची मॅच ही बघायला जरूर भेटेल, जिथे आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण जातोय. शुभम दाखल झाली तो ओव्हर क्रमांक 2 मध्ये. टॅप केला मिड विकेट रिझन मध्ये आहे खेळाडू. अगदी एक सिंगल धाबी ते घेतली जाते, कंप्लीट केली जाते. आज निनाद सरांचाही आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अगदी राजेश सर, निनाद सर, खूप कमी काळामध्ये या सर्व समालोचकांनी आपण पाहिलं तर प्रेक्षकांना आपल्या आवाजानं भुरळ पडल्याने असे समालोचक आजच्या दिवसामध्ये ऐकायला भेटतील. बापूचा पाय घसरलाय, स्ट्रायकिंगला पाय घसरलाय. ओ माय गॉड, बरंच काही घडलंय. कारण की स्ट्रायकिंगला जिथे आपण पाहिलं तर राजचाही पाय घसरताना तुम्ही पाहिलं. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर राज घसरला, स्ट्रायकिंगला स्वप्नील बापूंना तुम्ही पाहिलं. दोघांचा प्रयत्न राहिला पॉपिंग क्रीज मध्ये आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचण्याचा. विकेट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. अंपायर वळतील आपल्याकडे, सांगतील वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जी आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती. लॉफ करण्याचा प्रयत्न यावेळी राहिलाय जरूर. डिप्सकोल एक रिझन, प्रतिम कॅच पकडली आहे. महत्वाची विकेट. स्वप्नील जाधव अर्थातच बापू जे कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि जबाबदारी एक अध्यक्ष म्हणून देखील त्यांच्या खांद्यावरती, जबाबदारी एक संघाची देखील त्यांच्या खांद्यावरती. तुषार स्पायडर मैदानामध्ये दाखल होतोय, जो आपण पाहिलं तर अगदी स्वतःच एक वेगळा स्वॅग साठी फेमस आहे. एक वेगळा स्वॅग असतो या खेळाडूचा. आणि आज आपण पाहिलं तर त्यांच्या समोर टीम अर्थातच बांबूची वाडी टीम, यंग टॅलेंट बांबूच्या वाडी टीम मध्ये तुम्हाला भरपूर बघायला भेटेल. युवा खेळाडू भरपूर या टीम मध्ये आहेत. युवा खेळाडूंना घेऊन ही टीम आपण पाहिली तर संपूर्ण बॉलिंग अटॅक मध्ये तुम्हाला जबरदस्त बघायला भेटेल. तोच बॉलिंग अटॅक दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय.
मान दिलाय. वेल ड्राईव्ह. आणि चांगले जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मैदानामध्ये खेळण्यासाठी येता, चेंडू पुश करता, नजर थोडेसं आपण पहिले तर बसवण्याचा प्रयत्न करत असता. एक सिंगल धाव यावेळी धावून घेतली जाते. राज दुसऱ्या बाजूला एक भन्नाट फॉर्ममध्ये आहे राज. गतवर्षीचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी कोयना नगर गाजवलं होतं त्याने, कोयना प्रीमियर लीग 2024ची. आणि सध्या मैदानामध्ये बॅटिंग करतोय. लफ केलाय मिड विकेट रिजनला. भले भले फॅन आहेत या खेळाडूचे आणि बरेचसे फॅन याच फटक्यामुळे त्याचे आत्तापर्यंत दिवाने झालेत. दिवाना केलं यानं कोयना नगरला. पाटण तालुक्यातील बरेच खेळाडू देखील फॅन होत चाललेत या फलंदाजाचे. राज त्याचं नाव आहे. वांजोळी टीममधून तो बिलॉंग करतो, गावाकडून बिलॉंग करतो. आणि जेव्हापासून आपण पाहिलं तर राजचा परफॉर्मन्स प्रत्येकजण पाहतोय लीग फॉर्मॅटमध्ये. एक गावाखरासाठी चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिलाय. लफ केलाय जाग्यावरून, खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. मॅचची कहाणी आपण पाहिली तर अगदी संपवली आहे ही मॅच. झटपट पटापट खिशात टाकली, पण एक धाव बाकी आहे. रुको जरा सबर करो. एका धावेची किंमत वेगळी आहे. एक धाव करावी लागेल आणि हे आहे क्रिकेट. जोपर्यंत एक धाव होत नाही, समोरचा संघ जिंकत नाही, तोपर्यंत विजय पराभवाची चर्चाही केली जात नाही. क्रिकेट आहे. सन्माननीय आदरणीय रोहनदादा कळंत्रे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय राहुलदादा कळंत्रे साहेब, दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पंच स्पॉन्सर म्हणजे अंपायरसाठी आपण पाहिलं तर स्पॉन्सरशिप आमच्या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून अर्थातच दिलं गेलं. अर्थातच रोहनदादा कळंत्रे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर राहुलदादा कळंत्रे. केष्टा कळंत्रेवाडीचे दोघेही आहेत. मी विनंती करेल केष्टा कळंत्रेवाडी आता यानंतर खेळताना दिसेल तुम्हाला इन ॲक्शन. आम्ही दोघांचं मनापासून स्वागत करतो. वेलकम दादा, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मॅचची कहाणी संपली आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडू 3 षटकार. अर्थातच